राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। नव्या पर्वाची मुहूर्तमेढ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच कळंबोलीतील सुधागड हायस्कूलमध्ये कार्यकर्त्यांच्या व माथाडी कामगारांच्या तसेच अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती होताच पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वात व कळंबोली येथील कार्यकर्ते माथाडी कामगार यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करत अनेक मान्यवरांचा पक्षप्रवेश सत्कार समारंभात संपन्न झाला। अडचणीच्या काळात पक्षाने सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उंची गाठवण्याचे ट्रान्सपोर्टचा प्रश्न, माथाडी कामगारांचा प्रश्न, महापालिकेतील कराचा प्रश्न यासाठी वेळोवेळी येऊन विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत सदर कार्यक्रमात गुलाबराव जगताप यांनीही भाषणातून माथाडी कामगारांना व जनतेला ऊर्जा देण्याचे काम केले। मेहबूब शेख यांनी पालिकेच्या करावरती भाष्य करत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली। कळंबोली सुधागड हायस्कूलमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार समारंभ संपन्न झाला। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कळंबोली, पनवेल। आपल्याशी सतीश पाटील साहेब आमचे आणि संपूर्ण कळंबोलीचे कार्यसम्राट ज्याला म्हणलं जातं, या ठिकाणी मी त्यांना निवेदन करतो मार्गदर्शन करायला। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दलच्या सत्काराच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे युवकांचे मार्गदर्शक मेहबूबाई शेख, माथाडींचे दुसरे मार्गदर्शक गुलाबरावजी जगताप साहेब, आमच्या महिला भगिनी भावनाताई, कोकणचे युवकचे विभागीय प्रमोद बागल, शाहबाज खान, आमचे ॲडव्होकेट तुषार पाटील आणि सर्व मंडळी मंचकावर बसले। खरं म्हणजे साहेब हे जो एरिया आहे तुमचा, जसा त्या बाजूचा तालुका आहे विधानसभा एरियाचा, ज्या तऱ्हेने तुम्ही त्या तिकडे पाहताय त्याचप्रमाणे कळंबोली, कमोटा, खारघर, पनवेल, नावडा या एरियातील सुद्धा जे आहेत राहणारे, वास्तव्य करणारे सगळे तुमच्याचकडचे आहेत। त्यामुळे तिकडचं जसं आहे नातं तसंच इकडे पण आमचं तुमचं नातं आहे। या एरियात बघायला गेलं तर साहेब सगळे एक टोटल जर बघितलं असेल मतदार, मी तुम्हाला मध्ये बोललो 2.25 लाख जवळजवळ मतदार हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि 80 ते 90 हजार मतदार हा साताऱ्यातला आहे आणि तुमच्याशी एकदम निगडीत आहे। बाकी काही लोकसभेला, विधानसभेला काही झालं गेलं, परंतु आता जे ज्या तऱ्हेने तुमच्याशी निगडीत झाले, कारण याला कारण एकच आहे, एक गुलाबरावजी जगताप साहेब हे सुद्धा माथाडींच्या मार्गातून त्यांचा हितचिंतनासाठी, त्यांच्या गाडी अडचणी असतील त्यासाठी झटत असतात। साहेब मेहबूबाई शेख आहेत यांच्या बीडमधले सुद्धा एक 500-600 मतदार इथे आहेत, म्हणजे बीड सुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये। या तऱ्हेने आपण जात असताना साहेब या पनवेल महापालिकेमध्ये गेली 5 वर्ष जे या बाजूला 3 नगरसेवक आम्हाला दिलं होतं, तिसरा नगरसेवक 50 मतांनी पडला आणि 2 नगरसेवक जे कळंबोलीमध्ये आले। कारण आपल्या इथं आता तर परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाची बिकट झालेली आहे, त्याचा विरोधी पक्षनेता त्या भारतीय जनता पार्टीत गेलेला आहे, त्यामुळे नाही तेवढी नामुष्की शेका पक्षाची होणारच आहे। परंतु आपल्यासाठी जो मतदार आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे। आम्हाला जनसामान्यात ज्याप्रमाणे वागवतात शेतकरी कामगार पक्ष, लोकसभा झाली, विधानसभा झाली, विधान परिषद झाली, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, प्रत्येक ठिकाणी आम्हाला डावलले गेले। आता परवा तुम्ही जाणारच आहात, त्याविषयी आपण प्रत्येक वेळी जयंतराव पाटील साहेब
मेहबूबाई शेख यांच्याशी मी निगडीत राहून प्रत्येक वेळी मी त्यांना सांगत असतो, आता पुढे महापालिका येणार आहे, इथे आता मालमत्ता कराचा बोजा त्यांनी डबल दुहेरी मालमत्ता कर आमच्या पनवेल महापालिकेला लावलाय. त्यासाठी आम्ही भांडतोय आणि त्याच्यावर यांनी व्याज लावलंय. पनवेल महापालिकेने व्याज लावलंय आणि शासकीय माफ केल्याची गाजरं दाखवली. म्हणजे काय तर 2016 पासून खरं म्हणजे कायद्याने 2021 पासून हायकोर्टाचा निर्णय आहे काय 2021 पासून मालमत्ता कर घ्या, परंतु यांनी या शास्तीच्या जोरावर 2016 पासूनची आपल्यावर मालमत्ता कराचा बोजा घ्यायचं ठरवले. आणि शिंदे गट आणि भाजप दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाली. दोन्ही बोलतात आम्ही केलं करून लोकांमध्ये त्यांना माहिती आहे नाचक्की झालेली आहे. मालमत्ता कराच्या संबंधात पूर्णपणे यांची मालचक्की झालेली आहे. म्हणून ते शास्तीचं दाखवतात, गाजर दाखवतात लोकांना. त्याविषयी आपण आता महाविकास आघाडीमध्ये पण त्याविषयी मोर्चा निघणार आहे. आपण याच्यावर लक्ष द्याल आणि येते आहे महापालिका इलेक्शन, त्यामध्ये आम्हाला समान अशी वागणूक मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आपण आलात साहेब, भरपूर वेळ झालेला आहे, प्रास्ताविक मोठं होतं, आवर्त घेतोय मी. आपण आलात त्यामुळे सगळं इथे गुलाबराव जगताप साहेब सुद्धा एकदम खुश. मला 8 दिवसापूर्वी बोलले आले, मी आलोच आता समजा. त्यामुळं मेहबूबाई पण आज जे आले ते फक्त या मीटिंग करता झाले. सर्वजण आपण आलात, माथाडी कामगार आलेत, काय बसण्याची जरा अपुरी व्यवस्था झाली, क्षमस्व. पुढच्या वेळेला आपण मोठा कार्यक्रम आपण पटांगणावर घेऊ. ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी 16 डिसेंबरला पवार साहेबांचा कार्यक्रम घेतला होता, तिथे त्याच ग्राउंडला आपण शिंदे साहेबांचा गणपती नंतर कार्यक्रम घेऊ. आपण सर्व आलात, शिंदे साहेब आपण आलात. शिंदे साहेबांची माझी 37 वर्षापूर्वीची, जगताप साहेब 37 वर्षापूर्वीची जुनी दोस्ती आहे. आमचा पुरा कौटुंबिक संबंध आहे. आपण आलात साहेब, धन्यवाद देतोय. आणि आम्हाला ट्रान्सपोर्टच्या पण अडचणी आहेत, आपण वेळोवेळी इथे याल आणि या अडचणी सामावून घ्याल निश्चितप्रमाणे. आम्हाला खात्री आहे असेच तुम्ही वेळोवेळी येत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करता. आणि इथे थांबते मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी विचाराचे होत असताना शाहू फुले आंबेडकरांना वंदन करतो. आणि आज नवी मुंबईच्या या परिसरामध्ये येत असताना कणबोली पनवेल येथील माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाल्याबद्दल एक आपला माणूस अध्यक्ष झाल्याचा आनंद आणि त्याचा सन्मान सोहळा आपण आयोजित केला. या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे नेते, माथाडी कामगारांचे नेते, हिंदुस्थान बँकेचे चेअरमन आदरणीय गुलाबराव जगताप साहेब, त्याबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि माझे मित्र सतीजी पाटील, आमचे लढाऊ अशा प्रकारचा युवकचा नेता महबूबजी शेख, राष्ट्रवादीच्या आमच्या दुसऱ्या नेत्या भावनाताई घाणेकर, प्रमोदजी बागल, सुरदास गोवारी, तुषार पाटील, सिद्धार्थ मालवे, राजश्री कदम, शाहबाज पटेल, सनीजी पैठे, कामराज कांबळे, तुषार सावंत, निखिल येवडे, आदित्य कानोलकर, संपतराव गोळशे, त्याचबरोबर केलेजी धुमाळ, स्वप्नीलजी काटकर, सुगंधाजी शेख, सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर, विशेषतः आमच्या युवकाचे आमचे सर्व नेते, सतीशरावपेक्षा त्यांचा चिरंजीव असतील दिसतो मला. त्याचा मनापासून मी पहिला अभिनंदन करतो. त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो,
प्रथमतः आपण माझा सन्मान केल्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आज हा सत्कार सोहळा माझ्या मातीतून आणि माझ्या लोकातून मला होतोय, याचा शतशः मी आपला आभार व्यक्त करतो. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कणबोलीचा आणि मनवेळचा माझं जुनं नातं आहे. अनेक असलेल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये, कणबोलीच्या राजकीय आणि सर्व क्षेत्रामध्ये माथाडी कामगार असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, घाटी संघटना असेल किंवा स्थानिक भूमिपुत्र असेल, या सर्वांनी माझ्या अतोनात प्रेम केलं. आज त्याचा प्रत्यंतर माझ्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने मला पाहायला मिळतं. मी हे ऋण व्यक्त करत असताना आनंद एवढ्या दुसऱ्या गोष्टीचा आहे की आपल्या माणसाला या देशात आणि महाराष्ट्राचं दिग्गज नेतृत्व जे शरद पवार साहेब आहेत, त्यांच्या पक्षाचा अध्यक्षपद मिळाल्याचा एक आनंद आहे. मी माझं भाग्य समजतो. या पक्षामध्ये अनेक नेते होते. विशेषतः आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पक्ष अडचणीत असताना, सर्व सोडून गेलेले असताना सुद्धा हा पक्ष मजबूतीने चालवण्याचा प्रयत्न केला. या सर्व नेत्यांनी, सुप्रियाताई असतील, अनिल बाबू असतील, त्यानंतर राजेंद्र भैया असतील, या सगळ्या नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक जबाबदारी दिली. मला पत्रकारांनी विचारलं, काँग्रेसचे अध्यक्ष झाले, भाजपचे अध्यक्ष झाले आणि तुमच्यावर आता पवार साहेबांनी या संघर्षाच्या काळामध्ये जबाबदारी दिली, तुमचं म्हणणं काय? ही 2 ओळीच सांगितलं की निष्ठेने राहिलो, मंत्री झालो नाही तरी अध्यक्ष झाले, ही माझी पोचपावली आहे. आणि ही सुरुवात आहे. पवार साहेबांचा असलेला माथाडी कामगारांनी माझ्यावर असलेलं प्रेम हे निर्विवाद आहे. पक्षाची पडझड झाल्यानंतर अनेक संध्या येत होत्या, परंतु बाप्पा एकालाच मानतो. शरद पवारांनी आम्हाला घडवलं. जगताप साहेब, तुम्ही आणि मी इथं थांबलो, आपण दुसरीकडे गेलो असतो तर या कामगारांनी आणि कोणी आपल्याला माफ केलं नसतं. आणि त्यामुळे ज्यांच्यामुळे आमची ओळख झाली, त्याचा उल्लेख महबूबजींनी केला, सतीश रावनी केला. एका माथाडी कामगारांचा मुलगा एकदा नव्हे तर 5 वेळा आमदार झाला, मंत्री झाला आणि आताच्या अवघड परिस्थितीमधून परीक्षा द्यावी म्हणून अध्यक्षपद झाला. आणि आता हा तुमचा सत्कार जो आहे तो उद्याची लढण्याची जिद्द देणार आहे, संघर्ष करण्याची उमेद देणार आहे. मी ज्यावेळेला अध्यक्ष झालो, दुसऱ्या वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांच्या समाधीला नतमस्तक झालो. मला आनंद वाटला. सगळे गेल्यानंतर सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांनी जनतेने केलेलं स्वागत आणि तेव्हापासून सुरू झालेलं स्वागत आज कणबोलीमध्ये सुद्धा सामान्य कार्यकर्त्याचा होत्याचा मला आनंद. शेवटी तुमचं पाठबळ असेल तर आपण इतिहास करू, तुमची शक्ती असेल तर आपण इतिहास करू. आणि म्हणून मी सतीश रावांना मनापासून धन्यवाद देतो. त्याने परवाच्या दिवशी मी त्यांना बोललो, मी पक्षाला पण सांगितलं, आज मुंबई प्रदेशची बैठक होती, मी सांगितलं संध्याकाळी 2 वार्ड तरी मी त्या ठिकाणी उमेदवार देतो, उभं राहणार त्याच्याकडे जाईल.
आता वेळ कमी आहे आणि इतिहास घडवायचा आहे. आणि तो इतिहास घडवताना मी सतीश रावांना पण सांगितलं, आज माझ्याकडे वेळ आहे, काय करायचं. त्यांनी मला सांगितलं की लगेच या, आपण कळवलीला कार्यक्रम. इथे येण्याचा उद्देश एवढाच होता, सत्काराचा नव्हता. इथे येण्याचा उद्देश माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या माणसामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा होता. आणि आज या संपर्क कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन झालं. आता आपल्याला कोणी उल्लेख करत नाही, आपल्याला कोणी यामध्ये आपल्याला गिनतीत पण पकडत नाही, अशी परिस्थिती पक्षाची असं बरेच लोक समजतात. असंच सरकारमधल्या असलेल्या लोकांनी महायुतीने लोकसभेला समजलं. लोकसभेमध्ये इतिहास घडला. मी जरी पडलो असलो तरी लढलो. एक इच्छा अशी होती, ते ट्रम्पेट वगैरे आलं नसतं तर मी निवडूनच आलो असतो. आणि आज संसदमध्ये सिंधूरवर बोलणारा खासदार कोण असतो तर शशिकांत शिंदे. सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा निवडून देण्याची ताकद ही सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी, सामान्य लोकांनी दाखवली होती. पण एक आहे, याच त्या लोकांनी त्यावेळेला सुद्धा माझ्या प्रचारासाठी गावागावामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे भाग्य आहे की आपली माणसं आपल्या लोकांसाठी एवढं प्रेम करतात, हे सहसा कोणाला मिळत नसतं. आणि ते भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. राजकारणामध्ये माणूस मोठा होतो, पद मिळतो, अधिकार मिळतो, पण त्या पदाचा अधिकाराचा उपयोग जर सामान्य लोकांनी आपल्या लोकांसाठी केला तर तो खरा नेता होत असतो. मला माहिती आहे, जेव्हा एखादा व्यक्ती मोठा होत असतो त्याला अभिमन्यूसारखा घेरण्याचा सुद्धा प्रयत्न होतो. परंतु ज्यावेळेला तुमच्या सर्वांची शक्ती माग असेल ना, हा चक्रव्यूह सुद्धा फोडण्यासाठी आपण यशस्वी होऊ. मी आज तुम्हाला ग्वाही देतो, या सरकारातून स्फूर्ती घेऊन, जेवढे सरकार झाले त्यातून स्फूर्ती घेऊन जबाबदारीची जाणीव मला राहिली आहे. आणि जाणीव अशी आहे, एक दिवस असा यावा, नव्हे तर मी तो आणण्याचा प्रयत्नच करणार की महाराष्ट्रामध्ये परत शरद विचारांचं राज्य यावं, एवढ्यासाठी 100% प्रयत्न करतो. आता हे कसं करायचं हे आव्हान आहे. पक्ष फुटले नाही तर फोडले, हे बसले, त्यांना सत्तेची मस्ती आहे. मी एका टीव्हीच्या चॅनलला मुलाखत देताना सांगितलं, पूर्वी निर्णय हे विचाराच्या लढाईचे होते. विरोधात आक्रमक असायचा सरकारच्या त्रुटीवर बोलण्यासाठी, आणि त्याच्यावर निवडणुका होतात. आता निवडणुका बदलल्या. निवडणूक कशी जिंकायची ही नवीन आधुनिक टेक्निक भाजपने आणलेली आहे. कधी ईव्हीएम मशीनने आणली, कधी मतदार वाढवण्यामुळे आणली. आणि आपण सत्तेतच राहिलं पाहिजे. कदाचित 2029ला मला परत सत्तेत येण्यासाठी हे भाजपची मंडळी मतदारसंघामध्ये पुनर्रचना सुद्धा करतील. लाडकी बहीण योजना मागच्या वेळा आणली आणि या एका योजनेने सत्तेत आणली, परंतु उद्या अजून कुठली तरी योजना आणते आणि मी सत्तेत आलो पाहिजे अशा प्रकारचे समीकरण करते. आमच्या बऱ्याच बहिणी बसलेल्या. महाराष्ट्रामध्ये निर्णय झाला, हा महाराष्ट्र विकासाला आदर्श देणारा महाराष्ट्र. या राज्यामध्ये पहिल्या प्रथम राज्याच्या तिजोरीतून निवडणूक जिंकण्यासाठी या ठिकाणच्या अशा प्रकारच्या योजना आणल्या गेल्या. त्यावेळेला या योजना आणताना 2023ला एक आदेश निघाला. तो आदेश बाजूला ठेवला
आणि सरसकट ज्यांनी अर्ज केले त्यांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ दिला. आश्चर्य एवढंच आहे की त्या लाडक्या बहिणीमध्ये आता पुरुष सुद्धा शिरले. 16,000 पुरुषांनी 20 कोटी रुपये लाभ घेतले. 50% आरक्षण आम्ही महिलांना देतो, तिथं पण यांची घुसखोरी सुरू झाली. एवढ्यामध्ये कमी झालं का काय? आता निकष लावायला सुरुवात केली. ज्या बहिणींना लाभ मिळण्यासाठी ते पात्र नाही ते हळूहळू कमी करण्यात आले. जरा तरी लाभ या सरकारला पाहिजे. विधिमंडळामध्ये आम्ही आवाज उठवला. यांनी काही पक्षाचे पैसे दिले नव्हते, पैसे सरकारच्या तिजोरीतून दिले. आज 3,500 कोटी दर महिन्याला द्यावे लागतात. 3,500 कोटीचे 12 महिन्यामध्ये किती होतात? 40,000 कोटी. वर्षाचं बजेट 1.5 लाख कोटी. महाराष्ट्रावर कर्ज 8.5 लाख कोटी. काही महिन्यांनी 10.5 लाख कोटी. म्हणजे प्रत्येक आमच्या भगिनीवर माणसावर 36,000 रुपयाचं कर्ज करून टाकलेलं. ही महाराष्ट्राची अशी ओळख नव्हती. चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, दिव्या पाटलांचा महाराष्ट्र एक वेळ असा होता की तो देशाला दिशा दाखवत होता. तो मध्य प्रदेशची योजना आणून आम्ही निवडणूक जिंकल्या पाहिजे हे लोकसभेच्या पराभवानंतर ज्यांनी केलं, आता ही सवय झाली. आम्ही विचार करतो की मिळतंय ना, पण तुम्हाला देतात ते तुमचं नाही, ते तुमचेच पैसे तुम्हाला देतात. याचा विचार आम्ही कधी केलाच नाही. आणि आम्ही सांगायला कमी पडलो. आम्ही सांगायला कमी पडलो की आज 3 महिन्याच्या बजेटच्या अधिवेशनानंतर लगेच 56,000 कोटीचा सप्लिमेंटरी बजेट आला. मी परवाच्या दिवशी बघितलं, खारघरमध्ये दारूबंदी व्हावी म्हणून मोठं आंदोलन सुरू आहे. महिला भगिनी, आमच्या महिला भगिनी म्हणतात दारूबंदी झाली पाहिजे. सरकार बोलतंय दारूबंदी नाही करणार, उलट दारूची दुकानं वाढवून द्या. का? तर उत्पन्न कमी झालंय. कोणाच्या खिशातून करणार? आमच्याच घरातल्या असलेल्या पिढीला बर्बाद करून उत्पन्न काढण्याचं बघतात. आणि याला कमी पडतं का काय? सतीशरावने सांगितलं सगळ्या खात्यामध्ये लुटालूट चालू. काय आमची परिस्थिती? माथाडी कामगारांचा त्याचा उल्लेख केला बोलावा. आणि मला अभिमान आहे, एक नेता आहे ज्यांनी कळबोलीमध्ये माझ्या माथाडी कामगारांचा अस्तित्व टिकवण्यासाठी राहुल गावराचा कष्ट केला. चांगली बँक चालवली. एक काळ असा होता, इथं मी संघर्ष केला होता कळबोलीमध्ये, CWC मध्ये, स्टील अथॉरिटी, अनेक कंपन्या. त्या कंपनीमध्ये काही लोक घुसखोरी केली. जसे महायुतीचे लोक सांगतात आम्ही तुम्हाला सूर्य देतो, चंद्र देतो, तर इथं काही माथाडी लोकांनी सांगितलं काय काळजी करू नका, तुम्हाला मी चंद्र नाही सूर्य पण आणून देतो. माणसं आमची भाबडी येतो. त्या भाबड्या माणसांचा गैरफायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणारी टोळी उभी राहिली. आणि मला वाटतं ही घरं मिळाली ती पवार साहेबांनी माथाडी कामगारांना दिली. काय विषय आहे? या सरकारला लागताना उद्या मी 31 तारखेला पहिला मोर्चा, माझ्या अध्यक्षपदाचा पहिला मोर्चा हा नवी मुंबई महानगरपालिकेवर सुरू करू लागतो. नुसतं पद घेण्यापेक्षा आता लोकांना जाणीव आणि जागृती करणं गरजेचं आहे. लोकांना कळलं पाहिजे ना आपल्याला हे कसे लुटता येते. मोर्चा आम्ही कशासाठी काढतोय? त्या आमच्या कामगारांना, आमच्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरं आता कोर्टाचा आदेश आहे म्हणून पाळायला पाहिजे, अशा प्रकारची सूचना सरसकट सगळीकडे देण्याला सुरुवात झालेली आहे. कोण पैसेवाला आहे? बँकेतून पतपेढीतून कर्ज काढलं, पगारातून भागत नाही, मग आपला कुठेतरी वरती भाडे करून ठेवला तर तेवढेच उत्पन्न होईल म्हणून आपण त्याकडे घरी बांधली. त्यांना नोटीस आता द्यायला सुरुवात केली. कशाला धंदा सुरू केला? हे शिडको
कशासाठी आपण कंपनी स्थापन केल्या? ह्या जमिनी नाममात्र घरकुली योजनेच्यासाठी, नवी मुंबई विकसित करण्यासाठी सिडकोची स्थापना झाली. तिथल्या स्थानिक असलेल्या भूमिपुत्रांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि जमिनी दिल्या. 12.5%चा निर्णय कोणी घेतला तर तो फक्त पवार साहेबांनी घेतला. आणि या सर्व गोष्टीमधून ती सिडको सुद्धा धंदा करायला लागली. पूर्वी आम्हाला घरं 18,000, 20,000, 28,000, 30,000 मध्ये मिळत होती. आता एका घराची किंमत 81,000, 81 लाख. आमच्या मला वाटतं तळोजा आणि ह्या ठिकाणी 56 का किती लाख आहे. कोणता माणूस, एक तर मराठी माणूस मुंबईमधून उचललाय, तो तर आता सगळा अदानी अंबानीला देऊन टाकलेला आहे. राहिलेला माणूस इथं आला, त्याला सुद्धा इतक्या महाग घर, हे आमच्या त्याच बाजूला भाडाची कामं चालू.